हाय गाइस, आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरला. मी माझ्या स्कूल फ्रेंड्स बरोबर जातोय. सो हा आहे शेखर, हाय, हा सिद्धेश, हा आहे सुयोग आणि आम्ही जातो सिद्धेशच्या गाडीने. आता थोड्या वेळ मी ड्राईव्ह करणार आहे. सो पुढे सिद्धेश ड्राईव्ह करेल. तर बघू आता ही ट्रिप कशी होते. तर आता पुढे सुयोग ड्राईव्ह करतोय. कांदिवलीवरून कल्याणपर्यंत मी चालवली, जवळजवळ 30 किलोमीटर. आता पुढे सुयोग ड्राईव्ह करतोय आणि नेक्स्ट ड्राईव्ह करणार आहे सिद्धेश. आता आम्ही ऑलमोस्ट डिस्टन्स कव्हर केले. आता आम्ही एक हॉल्ट घेतलाय. यस. आणि इथून आता हार्डली 1 आवरची जर्नी बाकी आहे. सो थोडं काहीतरी खाऊन चाय पिऊन पुढे आम्ही कंटिन्यू करू. फ्रेश होऊन इथे जाऊ ना, अमृततुल्य आहे. ब्रँडिंग करूया थोडं त्याचं. आता इथे आम्ही चाय प्यायला थांबलोय. कशी आहे चाय? तर या दादाकडे आम्ही चाय प्यायला थांबलोय. कसारा घाट उतरल्यानंतर लगेच अमृततुल्य लागतं. तर आता मी फायनली पोचलोय त्र्यंबकेश्वरला. वाजले 4:30. आम्ही निघालेलो 11:30ला काहीतरी रात्री. आणि आता आम्ही इथे कुंडावर रांगोळीला जातोय आणि इथूनच आम्ही दर्शनाला जाणार आहे. मंदिर 5:30ला उघडतं आणि काहीतरी आरतीचा टायमिंग 5:30 ते 6च्या मध्ये. आम्हाला पण एक्झॅक्टली माहिती नाही. तर आता आम्ही निघालो कुंडावर रांगोळीला. तर गाईज, लेट्स गो. चला, लेट्स गो बॉय. वाटत नाही ना इथे एकदम असं गरमी टाईप? नाही. आणि एवढी गरमी असताना पण इकडे खूप थंडीचं वातावरण आहे. आणि आम्ही आता जातोय मंदिरात. आम्ही सगळ्यांनी अशी एक फुलांची आणि नारळाची टोपली घेतली 100 रुपयाची. तर आता फायनली पोचलो आम्ही. फर्स्ट ज्योतिर्लिंग आमचं. तर आता आमचं फायनली दर्शन झालं. खूप पीसफुल वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे. तर नक्की तुम्ही पण दर्शनाला एकदा या. आणि आता एकदा माझ्या मित्रांना विचारूया कसं वाटलं. तर कसं वाटलं दर्शन करून? खूप छान वाटलं. खूप छान, एकदम छान. खूप पीसफुल वाईब्स आहेत. तर आता आम्ही थोडं रेस्ट करून सेकंड टेम्पल आहे तिकडे आम्ही व्हिजिट करणार आहे. आणि आम्ही मग परत लगेच मुंबईसाठी निघणार आहे. एक सजेस्ट करीन तर सकाळी अर्ली मॉर्निंगच या,
खूप मस्त आणि खूप खाली भेटतं एकदम दर्शन आणि एकदम आरामात दर्शन होतं. तर आम्ही आता या हॉटेलला नाश्ता केला. खूप मस्त नाश्ता आहे आणि खूप चांगली टेस्ट आहे. तर नक्की करू शकता. मंदिरातून बाहेर आल्यानंतर राईट साईडला आहे. काय काय आम्ही आता रेस्ट न करता डायरेक्टली आलो सीतामाता गुफाला आणि आता इथून दर्शन करून आय थिंक आम्ही सुलावाईनला जाणार आहे. फ्रेंड्स बोलतात आहे, नक्की नाही अजून. लेट्स सी, टाईम भेटला तर आम्ही जाणार आहे. खूप पोझिंग इकडे बघ. बोल सीता मैया की, बोला प्रभू सियावर रामचंद्र की. मंदिर आता आम्ही आलोय पंचवटी मंदिरात. आता आम्ही आलो काळाराम मंदिरात. याच्या आधी आम्ही पंचवटीला गेलेलो. तिकडे थोडे रूल रेग्युलेशन्स होते. सीतामाता गुफाला पण थोडे रूल रेग्युलेशन्स होते, तरी पण मी शूट केले दोन्ही मंदिर. तिकडे मी काय ब्लॉग बनवू नाही शकलो प्रॉपरली, सो मी आता बनवतोय. आता आलो आहे काळाराम मंदिरात, तर बघू आता मंदिर कसं आहे. तर आता आम्ही आलेलो काळाराम मंदिरात. त्याच्या आधी आम्ही पंचवटीला गेलेलो आणि त्याच्या आधी सीतामाता गुफाला गेलेलो. तिन्हीकडे थोडे ॲक्च्युली रूल्स रेग्युलेशन आहे शूटिंगचे, की शूट करायला अलाउड नाही आहे. तरी पण थोडं लपून वगैरे शूट केलं आहे. आणि आत्ता इथे काळाराम मंदिरात हा पंडितजीशी बोलला. पंडितजींनी थोडी स्टोरी सांगितली याला. तर काय बोलले पंडितजी? जेव्हा मी पंडितजींना विचारलं, ॲक्च्युली आम्ही पंचवटीला गेलेलो, तेव्हा मी सर्च करत होतो की ॲक्च्युअल पायाचे ठसे कुठे आहेत श्रीरामचे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे काळाराम करून एक मंदिर आहे, तिकडे आहे. पण जेव्हा आम्ही इकडे काळाराम मंदिरमध्ये आलो तेव्हा पंडितजींना आम्ही विचारलं की ॲक्च्युअल ठसे कुठे आहेत. तर मग त्यांनी असं उत्तर दिलं की हे जे पूर्ण एरिया आहे तिथे श्रीराम यांचे ठसे आहेत. कारण जेव्हा त्यांनी अशी स्टोरी सांगितली की जेव्हा वनवास श्रीराम यांना दिला होता तेव्हा त्यांच्या वनवासाच्या कालावधीचे अराऊंड 1.5 किंवा 2.5 इयर्स त्यांनी याच जागी स्पेंड केलेले. तर इकडे त्यांची कुटी होती. तर यामुळे ही जागा जी आहे ती फारच पवित्र आहे. सो इथे पण आम्ही थोडं लपून शूट केलं आहे. खूप मस्त प्लेसेस आहेत तिन्ही पण. थोडे वेगळे एक्सपिरियन्स आहेत, सो नक्की विजिट करा. आम्ही आता रेस्ट करण्यासाठी आलो इकडे. राघव मील्स रेस्टॉरंट काळाराम मंदिराच्या समोर आहे. ठीक आहे, रेस्टच्या हिशोबाने ओके आहेत रूम. जास्त काही डिस्काउंट दिलं नाही त्यांनी आम्हाला, पण दिलं आहे. सो
सीझनला आलात तर थोडं महागच पडतील रूम्स, अदरवाईज थोडे रिजनेबल प्राईसमध्ये आहेत. आणि आता आम्ही थोडं रेस्ट करून निघालो आहे सुला वाईनला. इथेच जेवलो आम्ही. खूप चांगली आहे फूड टेस्ट, फूड क्वालिटी पण, आणि रिजनेबल आहे, प्राईस पण केवढी नाही. आता आम्ही पोचलो आहे सुला वाईनला आणि जे एंट्रीचे चार्जेस आहेत वीकेंड आणि वीकडेजचे वेगवेगळे चार्जेस आहेत, कव्हरेज आहे. आणि आता आम्ही टेस्टिंग रूमला आलो आहे. इथे वाईन टेस्ट करायला देतात आणि जर तुम्हाला बाय करायची आहे तर त्यांचं शॉप पण आहे, तिथून तुम्ही वाईन बाय करू शकता. इथे त्यांनी टायमिंग मेन्शन केलं आहे आणि एक्झॅक्टली लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशन काउंटर आहे. इथे पहिले ते जे 2 कूपन आहेत त्याच्यातून समथिंग 700 रुपीज मायनस होतात. आणि मग या साईडला आफ्टर रजिस्ट्रेशन या साईडला शॉप आहे. तर जर तुम्हाला टेस्टिंग नंतर वाईन बॉटल बाय करायची आहे तर तुम्ही बाय करू शकता या साईडला, आणि टेस्टिंग सेंटर या साईडला आहे. माझा एक फ्रेंड गेला आहे टेस्टिंगसाठी आणि इथे पूर्ण तुम्हाला वाईनची माहिती दिली जाते. सेकंड गोष्ट तुमच्यावर आहे की ते कुपन तुम्हाला कसं युटिलाइज करायचं आहे. एक तर तुम्ही टेस्टिंग पण चूज करू शकता, त्याच कुपनमध्ये बॉटल बाय करू शकता, अदरवाईज तुम्ही वरती त्यांच्या ह्याच्यात तुम्ही वाईन ड्रिंकसाठी पण घेऊ शकता रेस्टॉरंटमध्ये. आणि हे आहे गिफ्ट शॉप. खूप सारे गिफ्टचे ऑप्शन्स आहेत. जर एखादा वाईन लवर आहे तर तुम्ही त्याला गिफ्ट इथून घेऊन हे देऊ शकता. सो खूप मस्त गिफ्ट्स आहेत आणि खूप चांगले ऑप्शन्स आहेत. आता आम्ही रेस्टॉरंटला जातोय. फ्रेंड आला आहे वाईन टेस्ट करून, तर त्याला एकदा विचारूया कशी वाटली आणि कोणती वाईन बेस्ट होती. तर त्या हिशोबाने आम्ही बाय करणार आहे. खूप मस्त आहे. आता आम्ही मागवलाय पिझ्झा आणि विचारूया मित्राला, सियोग कशी वाटली वाईन आणि कुठली वाईन बेस्ट होती. रोज वाईन आवडली, खूप छान आहे, खूप आरोमा पॅलेट खूप छान. आणि किती वाईन टेस्ट करायला देतात. टोटल 5 वाईन टेस्ट करायला देतात. ओके. आता आम्ही पोचलोय चारकोपला फायनली. मजा मस्ती करत सेफली जर्नी आमची आता कंप्लीट झाली आहे. सगळे देवदर्शन खूप मस्त झाले, पीसफुली जसे पाहिजे होते तसे मनासारखे. आणि गाईज जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.